नमस्ते बच्चों। बच्चों आप सब अच्छे होंगे। बच्चों पढ़ाई कर रहे होंगे। बच्चों मैं आपके सामने आया हूँ अब्दुल खादर जिलानी, श्री काशी महालिंग स्वामी प्रौढ़शाला बी दुर्गा। बच्चों आप सब 10वीं कक्षा में पढ़ रहे हैं। तो बच्चों मैं अब तक आपको 10 पाठ समाप्त कर चुका हूँ। तो बच्चों मैं आपके सामने एक नया पाठ लेकर आ रहा हूं। तो आपको उस पाठ करने से पहले मैं आपको एक प्रश्न पूछूंगा, आप उस प्रश्न का उत्तर दीजिएगा। तो बच्चों आप जब उठते हैं तो सबसे पहले क्या देखते हैं? समय। बहुत अच्छा कहा बच्चों आपने। तो मैं आज इसी पद्य को आपको बताने जा रहा हूं, समय की पहचान। समय की पहचान। तो बच्चों मैं इस पद्य को कहने से पहले कबीरदास जी का एक छोटा सा दोहा बताऊंगा, आप सुन लीजिएगा। बताते हैं कवि, कल करे सो आज कर, आज करे सो अब कर। कल करे सो आज कर, आज करे सो अब कर। पल में परलय होवेगा, बहुरी करेगा कब। ಹಾಗಾರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಕಬೀರದಾಸರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಸಮಯಕ್ಕೆ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಹೇಳ್ತಾರೆ. ಕಲ್ ಕರೆಸೋ ಆಜ್ ಕರ್, ನಾಳೆ ಮಾಡುವ ಕೆಲಸವನ್ನು ಇವತ್ತು ಮಾಡು. ಆಜ್ ಕರೆಸೋ ಅಬ್ ಕರ್, ಇವತ್ತು ಮಾಡುವ ಕೆಲಸವನ್ನು ಈಗಲೇ ಮಾಡು. फिर कह रहे हैं कबीरदास, क्या कह रहे हैं? पल में परलय होवेगा. ಹಾಗಾದ್ರೆ ಕ್ಷಣ ಮಾತ್ರದಲ್ಲಿ ಪ್ರಳಯವಾದರೆ ಆವಾಗ ನೀವು ಏನು ಸಾಧನೆ ಮಾಡೋಕ್ಕಾಗತ್ತೆ? ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಮಕ್ಕಳೇ, ಏನಂದ್ರೆ ಮೊದಲನೆಯ ಅಲೆ ಕೋವಿಡ್-19 ಕೊರೋನಾ ವೈರಸ್ ಈ ಕಾಯಿಲೆ ಹರಡಿತು. ಸೆಕೆಂಡ್ ಅಲೆಯೊಳಗೆ ತುಂಬ ಏನಪ್ಪಾ ಅಂದರೆ ಪ್ರತಿ ಮನೆಯಿಂದ ಏನಪ್ಪಾ ಅಂದರೆ ಒಬ್ಬರು ಇಬ್ಬರು ಏನಾದರೂ ಈ ಭೂಮಿಯಿಂದ ಹೊರಟೋದ್ರು. ಹಾಗಾದರೆ ನಾವು ಪೃಥ್ವಿ ಮೇಲೆ ಬಂದ ಮೇಲೆ, ಭೂಮಿ ಬಂದ ಮೇಲೆ ಏನಾದರೂ ಸಾಧನೆ ಮಾಡಲೇಬೇಕು. ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಯಾವ ಸಮಯಕ್ಕಿದೆ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ಮುಗಿಸಬೇಕು. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಕಬೀರದಾಸ್ ಜಿಯವರ ಈ ದೋಹಾದಿಂದ ನಮ್ಗೆ ತಿಳಿದು ಬರುತ್ತೆ, ನಾಳೆ ಮಾಡುವ ಕೆಲಸವನ್ನು ಇವತ್ತು ಮಾಡು, ಇವತ್ತು ಮಾಡುವ ಕೆಲಸವನ್ನು ಈಗಲೇ ಮಾಡು. ಆದರೆ ನೀನು ಮಾಡದೇ ಇದ್ದಾಗ ಕ್ಷಣ ಮಾತ್ರದಲ್ಲಿ ಪ್ರಳಯವಾದರೆ ಏನು ನೀನು ಸಾಧನೆ ಮಾಡುವಿಯಾ? फिर कहते हैं कवि, ಬಹುರಿ ಕರೇಗಾ ಕಬ್. ನೀನು ಈಗ ಮಾಡಲಿಕ್ಕಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ಯಾವಾಗ ಮಾಡುತ್ತೀಯಾ ಅಂತ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಕಬೀರದಾಸ್ ಅವರ ಈ ದೋಹಾದಿಂದ ನಾವು ತಿಳಿದು ಬರುತ್ತೆ ಸಮಯ ಎಷ್ಟು ಪ್ರಮುಖವಾಗಿದ್ದು. तो बच्चों आप सब इस पद्य को बहुत ध्यान पूर्वक सुनिएगा. तृतीय भाषा हिंदी वल्लवी 10वीं कक्षा इस पाठ्य पुस्तक द्वारा मैं आज आपको यह पाठ करने जा रहा हूं. तो बच्चों आप इस पद्य के पृष्ठ संख्या 96 निकालिए. तो 96 पृष्ठ को निकालने से पहले तो बच्चों आप अपने पाठ्य पुस्तक निकालिएगा. तो पाठ्य पुस्तक द्वारा आप 96 पृष्ठ को निकालिए. तो मैं यहाँ पर आपको इस कविता को आपके सामने प्रस्तुत करने जा रहा हूँ. सुनिए. तो यहाँ पर इस ಪದ್ಯ को लिखने वाले, ಈ ಪದ್ಯವನ್ನು ಬರೀತಕ್ಕಂತಹ ಕವಿಗಳು ಯಾರು, ಅವರ ಕವಿ ಪರಿಚಯನ ನಾನು ನಿಮಗೆ ಕೊಡುತ್ತೇನೆ, ಕೇಳಿ ಮಕ್ಕಳೇ. सियाराम शरणगुप्त इस पद्य के रचयित हैं. तो बच्चों आपको मैं यहाँ पर सियाराम शरणगुप्त जी की पूरी परिचय को आपको प्रस्तुत कर रहा हूं, आप ध्यानपूर्वक सुनिएगा. जीवन परिचय के बारे में, उनके साहित्यिक कृतियों के बारे में, उनके जीवन परिचय के बारे में बात करने चल रहे हैं. जैसा कि हम जानते हैं कि सियाराम शरणगुप्त जी हिंदी साहित्य में प्रमुख कवि व गद्यकार के रूप में जाने जाते हैं. गांधीवादी विचारधारा के अनुसार साहित्य लेखन में आपका नाम अग्रणी रहा है. यही कारण है कि आपकी रचनाओं में सत्य, अहिंसा व करुणा की दिव्य चमक मिलती है.
सियाराम शरण गुप्त जी का जन्म सन 1895 ईस्वी में झांसी के चिरगांव नामक स्थान पर हुआ था। इनके पिता का नाम सेठ रामचरण गुप्त था। सन 1910 में इनकी प्रथम कविता इंदु प्रकाशित हुई। वे राष्ट्र कवि मैथिली शरण गुप्त के अनुज थे, यानी कि छोटे भाई थे। अपने अग्रज की भांति वे भी अपने आचार विचार में सौम्य और सरल व्यक्ति थे। सियाराम शरण गुप्त जी हृदय के मूर्धन्य कथाकार और कवि हैं। उनकी कला चेतना में गांधीवादी विचारधारा का पूर्ण परिपाक मिलता है। उनकी मानसिकता और उनका साहित्य अहिंसा, करुणा और प्रेम की उदात्त भावनाओं से ओतप्रोत है। व्यक्तित्व के अनुसार ही उनका साहित्य भी उत्तम मानवीय भावनाओं से अनुप्रमाणित है। सन 1941 में उन्हें नागरिक प्रचारणी सभा वाराणसी द्वारा सुधाकर पदक पुरस्कार से सम्मानित किया गया। आपका निधन लंबी बीमारी के बाद सन 1963 में हुआ। तो यदि हम सियाराम शरण गुप्त जी की काव्यगत विशेषताओं के बारे में बात करें तो इनकी रचनाओं में सर्वप्रथम विशेषता उनमें निहित वेदना और करुणा के भाव हैं। उनकी रचनाओं में बुद्धि के तर्क वितर्क की अपेक्षा हृदय की कोमल भावनाओं को अधिक महत्ता मिली है। दार्शनिक दृष्टि से वे गांधी जी के सत्य और अहिंसा के सिद्धांतों के पोषक हैं। जीवन के प्रति उनका अहिंसावादी दृष्टिकोण ने उनकी रचनाओं में भी पवित्रता, सादगी और सहानुभूति भर दी है। उनकी कृतियों का व्यक्ति पक्ष अत्यंत समृद्ध है। भाषा में वे बोलचाल और व्यवहार की शब्दावली को स्थान देते हैं। इसी कारण उनका साहित्य पाठक के हृदय को स्पर्श करने में सक्षम है। उनकी गद्य रचनाओं में प्रायः वर्णात्मक, चित्रात्मक, विचारात्मक एवं भावात्मक शैली के दर्शन होते हैं। हम सियाराम शरण गुप्त जी की भाषा शैली और रचनाओं के बारे में बात करते हैं तो सियाराम शरण गुप्त जी की भाषा सरल एवं व्यवहारिक शब्दावली लिए हुए है। इनकी भाषा मुख्यतः खड़ी बोली है। संस्कृत की तत्सम शब्दावली यदा कदा दृष्टिगोचर होती है। इन्होंने वर्णात्मक, चित्रात्मक, विचारात्मक और भावात्मक शैली को अपनी रचनाओं में अपनाया है। इनकी रचनाओं के बारे में बात करें तो हिंदी साहित्य में सियाराम शरण गुप्त जी विशेषतः कवि के रूप में प्रसिद्ध हैं। उनकी रचनाओं का वर्णन कुछ इस तरह है कि यदि हम काव्य कृतियों के बारे में बात करें तो विवाद, अनाथ, आद्रा, उन्मुक्त, गोपियाँ, मृणमयी आदि उनकी प्रमुख काव्य कृतियाँ हैं। नाटक में पुण्य पर्व है। उपन्यास उन्होंने लिखा है जो कि गोद, नारी एवं अंतिम आकांक्षा इनके उपन्यास है। कहानी संग्रह में मानुषी है और निबंध संग्रह में झूठ सच है, जो कि इनकी प्रमुख रचनाएं हैं। तो सियाराम शरण गुप्त जी मैथिली शरण गुप्त के अनुज हैं। इनकी रचनाओं में अहिंसा, करुणा और प्रेम की उदात्त भावनाओं से साहित्य लिखा गया है और हिंदी साहित्य में ये गद्यकार और प्रमुख कवि के रूप में जाने जाते हैं। धन्यवाद। बच्चों, आप सियाराम शरण गुप्त जी का पूरा परिचय जान लिया ना। तो बच्चों, मैं अब इस पद्य को आशय को आपके सामने बताऊंगा। सियाराम शरण गुप्त जी क्या कह रहे हैं, देखिए उनका इस पद्य द्वारा क्या आशय है। समय बहुत अनमोल है। हागारे मಕ್ಕಳೇ, ಸಮಯ ತುಂಬಾ अमूल्यवाಗಿದೆ। उसका महत्व धन से भी ज्यादा है। हागारे ಅದರ ಮಹತ್ವ ನಮ್ಮ ಸಂಪತ್ತಿಗಿಂತಲೂ ಅಂದ್ರೆ ಹಣದಗಿಂತಲೂ ತುಂಬಾ ಹೆಚ್ಚಿನವಿದೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮಡೆ ಹಣ ಇದೆ ಆದರೆ ಜೀವ ಇಲ್ಲ, ಬೇಕಾದಷ್ಟು ಸಂಪತ್ತಿ ಇದೆ ಆದರೆ ಜೀವ ಇಲ್ಲ। ಹಾಗಾದರೆ ನಮ್ಗೆ ಜೀವ ಮುಖ್ಯ। ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಕವಿ और आशयದಲ್ಲಿ उसका महत्व, समय का महत्व धन से भी ज्यादा है। इस कविता द्वारा छात्र समय की पहचान करेंगे। ಹಾಗಾದರೆ ಕವಿ ಈ ಪಾಠದ ಆಶಯದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಈ ಕವಿತೆಯ ಮುಖಾಂತರ ಮಕ್ಕಳು ಸಮಯದ महत्वವನ್ನು ತಿಳಿಯುತ್ತಾರೆ। तो बच्चों, आप इस पद्य द्वारा समय की पहचान को जान लेंगे। तो बच्चों, मैं अब आपको इस पद्य को ठीक से पढ़ूंगा, आप ध्यानपूर्वक सुनिएगा। जैसे मैं पढ़ूंगा ऐसे आप भी पढ़ने का प्रयास कीजिए। उद्योगी को कहाँ नहीं सुसमय मिल जाता, समय नष्ट कर कहीं सौख्य कोई भी पाता।
आलस ही यह करा रहा है सभी बहाने, जो करना है करो अभी, कल हो क्या जाने। पा सकते फिर नहीं कभी तुम इसको खोके, चाहो तुम क्यों नहीं चक्रवर्ती भी होके। कर सकता कब कौन द्रव्य है इसकी ममता समता, फिर भी तुमको नहीं जरा है इसकी चिंता। समय ईश का दिया हुआ अति अनुपम धन है, यही समय ही अहो तुम्हारा शुभ जीवन है। तुच्छ कभी तुम नहीं एक पल को भी जानो, पल पल से ही बना हुआ जीवन को मानो। करना है जो काम उसी में चित्त लगा दो, आत्मा पर विश्वास करो संदेह भगा दो। ऐसा सुसमय भला और कब तुम पाओगे, खोकर पीछे इसी सर्वथा पछताओगे। तो बच्चों आपने इस पद्य को सुना। तो बच्चों इस पद्य द्वारा आने वाले नए शब्दों को मैं बताऊंगा, आप उन शब्दों को लिख लीजिएगा। तो यहाँ पर नए शब्द हैं बच्चों, लिख लीजिए और जब भी आप पद्य पढ़ेंगे तो ये नए शब्द आपकी सहायता होंगे। उद्योगी, मेहनत, परिश्रमी, सौख्य सुख, सुख, आलस्य, कामचोरी, आलसी, अनुपम, अनोखा, तुच्छ, छोटा, चिಕ್ಕದು, खोना, गवाना, ಕಳೆದುಕೊಳ್ಳುವುದು, सार्थक, हमेशा, यावागलू। तो बच्चों आप इन नए शब्दों को जान लिया ना। तो बच्चों मैं अब आपको इस पद्य को विवरण के साथ बताऊंगा, आप ध्यानपूर्वक सुनिएगा और इसमें आने वाले प्रश्नों को और व्याकरण अंशों को मैं बताते जाऊंगा, आप सुनते जाइएगा। उद्योगी को कहां नहीं सुसमय मिलता। तो बच्चों उद्योगी को समय मिलता ही नहीं, ಕೆಲಸಗಾರನಿಗೆ ಸಮಯ ದೊರಕುವುದಿಲ್ಲ। ಯಾವಾಗಲೂ ವರ್ಕ್ ಈಸ್ ವರ್ಸ್ತಿಪ್ ಅಂತೀವಿ, ನಾವು ಎಷ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಷ್ಟು ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿರ್ತೀವಿ। ಆಮೇಲೆ ನಮಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡುವವನಿಗೆ ಬಹಳ ಕಡಿಮೆ ಸಮಯ ಸಿಗುತ್ತೆ, ಒಂದು ಸಮಯ ಸಿಗೋದೇ ಇಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಅವನು ಯಾವಾಗಲೂ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾನೆ ಇರ್ತಾನೆ। समय नष्ट कर कहीं सौख्य कोई भी पाता। ಹಾಗಾದರೆ ಅವನು ಆಲಸಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಲಾರದೆ ಹಾಗೆ ಇದ್ದು ಸುಖ ಬಯಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ? ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ ಯಾವಾಗಲೂ ನಾವೇನು ಮಾಡ್ತಾ ಇರಬೇಕು? ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರಬೇಕು। ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾವೇನಾಗ್ತೀವಿ? ಸಾಧನೆ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿ, ಆಮೇಲೆ ಸುಖ ಬಯಸ್ತೀವಿ। ಆದರೆ ಕೆಲಸ ಮಾಡದೆ ನಾವು ಸುಖ ಪಡಿಬೇಕಂದ್ರೆ ಅದು ಅಸಾಧ್ಯ। ಆಲಸಿ ಹಿ ಯಹ ಕರಾ ರಹಾ ಹೈ। ಹಾಗಾದರೆ ಆಲಸ್ಯ, ಮೈಗಳ್ಳತನ ಏನು ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದೆ? ಸಬಿ ಬಹಾನೆ। ಹಾಗಾದರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಕೆಲವೊಂದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು? ಏನೋ ನಾವು ವರ್ಕ್ ಕೊಡ್ತೀವಿ, ಆ ದಿವಸ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ, ಮತ್ತೆ ದಿವಸ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ, ನಾಳೆ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹಾಗೆ ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ ಪ್ರಶ್ನೆ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಬರೆಯಲಾರದೆ, ಪ್ರಶ್ನೆ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತಹ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಮಾಡಲಾರದೆ, ನೋಟ್ಸ್ ಬರೆಯಲಾರದೆ, ಆಮೇಲೆ ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ವಿಷಯವನ್ನು ಓದಲಾರದೆ ಹಾಗೆ ಇರ್ತಾರೆ। ಆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಏನಾಗ್ತಾರೆ? ಪಾಠದಲ್ಲಿ ಕುಂಠಿತ ಆಗ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ, ಅವರು ಉತ್ತಮವಾದಂತಹ ಫಲಿತಾಂಶ
ತೆಗೆಯೋದ್ರಲ್ಲಿ ಹಿಂದುಳಿದು ಬಿಡ್ತಾರೆ. यहाँ पर ಆಲಸ್ಯ ಹಿ ಯಹ ಕರಾತಾ ಹೈ ಸಭಿ ಬಹಾನೆ. ಹಾಗಾದರೆ ನಮಗೆ ಆಲಸ್ಯ ಏನು ಮಾಡುತ್ತಂದ್ರೆ ಹಲವಾರು ನಟನೆಗಳನ್ನು ಮಾಡಿಸುತ್ತೆ. ಜೋ ಕರ್ನಾ ಹೈ, ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಸಿಯಾರಾಮ್ ಶರಣ್, ಜೋ ಕರ್ನಾ ಹೈ, ನೀವೇನು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ಕರೋ ಅಭಿ, ಈಗಲೇ ಮಾಡಿ. ನಮ್ಗೆ ಇವತ್ತು ಪಾಠ ಆಯಿತು, ಇವತ್ತು ಸಂಜೆ ಹೋಗಿ ನಾನು ಪೂರ್ತಿ ನೋಟ್ಸ್ ಬರೀಬೇಕು, ಅದರ ಪ್ರಶ್ನೆ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಓದಬೇಕು, ಸಂದರ್ಭವಂತಹ ಪಾಠವನ್ನು ಸಂದರ್ಭಗಳನ್ನು ತಿಳ್ಕೋಬೇಕು, ಅದರ ಶಬ್ದಗಳನ್ನು ತೆಗಿಬೇಕು, ಮತ್ತೆ ಮಧ್ಯವಸ್ಥಾನ ನಿಮ್ಮ ಶಿಕ್ಷಕರು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣ ತಟ್ಟಂತ ಉತ್ತರ ಹೇಳಬೇಕು. तो इसीलिए कवि कहते हैं, क्या कहते हैं, जो करना है करो अभी, ಈಗಲೇ ಮಾಡಿ, ಕಲ್ ಹೋ ಕ್ಯಾ ಜಾನೆ, ನಾಳೆ ಏನಾಗತ್ತೆ ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತು. ನಾವಿಲ್ಲಿ ಕುಂತವ್ರಿಗೆ ಏನೋ ಗೊತ್ತಿತ್ತಾ ನಾಳೆ ಏನಾಗ್ತೈತಂತ? ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮಾನವ ಎಲ್ಲಿವರೆಗಿದ್ದಾನೆ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಇದ್ದಾನಂತ ಅಷ್ಟೇ. ಅವನಿಗೆ ಮುಂದೆ ಏನಾಗ್ತೈತೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ. ನೋಡ್ತೀವಿ ನಾವು ಕೆಲವೊಮ್ಮೆ ರಭಸವಾಗಿ ಮಳೆ ಆಗುತ್ತೆ, ರಾತ್ರಿ ಬೆಳಿಗ್ಗೆ ನೋಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಊರೇ ಮುಳಿಗೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾವೆ. ಹೌದು ತಾನೆ? ಭೂಕಂಪನ ಆಗಿರ್ತಾನೆ, ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ, ಪೂರ್ತಿ ಊರು ಸರ್ವನಾಶ ಆಗಿಬಿಟ್ಟಿರುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ. ಹಾಗಾಗಿ ನಾಳೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಮನುಷ್ಯ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ತನ್ನ ಸಮಯಕ್ಕೆ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆ ಕೊಡ್ತಾ ಆ ಕೆಲಸವನ್ನು ಆವಾಗಲೇ ಮಾಡಬೇಕು. ಜೋ ಕರ್ನಾ ಹೈ ಕರೋ ಅಭಿ, ಕಲ್ ಹೋ ಕ್ಯಾ ಜಾನೆ, ನಾಳೆ ಏನಾಗತ್ತೆ ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತು. आगे चलिए देखिए, पा सकते फिर नहीं कभी तुम इसको खोके. ಹಿಂದಿ ಒಳಗೆ ಒಂದು ಕಹಾವತ್ ಇದೆ, ಗಯಾ ವಕ್ತ ಫಿರ್ ಹಾತ್ ಆಥಾ ನಹಿ. ಮಕ್ಕಳೇ, ಕೈಯಿಂದ ಜಾರಿ ಹೋದ ಸಮಯ ಮರಳಿ ಬಾರದು. ನೀವು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದಂತಹ ಬೇಕಾದಷ್ಟು ನಿಮ್ಮ ಆಸ್ತಿ ಅದನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡ್ರು ಮರಳಿ ನೀವು ಗಳಿಸಬಹುದು. ಆದರೆ ನೀವು ಯಾವುದೇ ಒಂದು ವಸ್ತುವನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡ್ರೆ ಮತ್ತೆ ಪಡೀಬಹುದು. ಆದರೆ ಸಮಯ ಕಳೆದು ಹೋಗಿದ್ದು ಮರಳಿ ಬಾರದು. ಅದಕ್ಕೆ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಪಾ ಸಕ್ತೆ ಫಿರ್ ನಹಿ ಕಭಿ ತುಮ್ ಇಸ್ಕೋ ಖೋಕೆ. ಅದನ್ನ ಸಮಯವನ್ನು ಕಳೆಕೊಂಡಾದ ಮೇಲೆ ಮರಳಿ ನೀವು ಪಡೀಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಚಾಹೋ ತುಮ್ ಕ್ಯೂ ನಹಿ ಚಕ್ರವರ್ತಿ ಬಿ ಹೋಕೆ. ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀನು ಸಮಯದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಇದ್ದೀಯಾ, ಸಮಯದ ಚಕ್ರವರ್ತಿ ರಾಜಕುಮಾರನಾಗಿದ್ದೀಯಾ, ನೀನು ದೊರೆಯಾಗಿದ್ದೀಯಾ, ಊರಿನ ಹಿರಿಯ ನಾಯಕನಾಗಿದ್ದೀಯಾ. ಆದರೆ ಸಮಯದಿಂದ ಕಳೆದು ಹೋದರೆ ಆ ಸಮಯವನ್ನು ಪಡೀಲಿಕ್ಕೆ ಅಸಾಧ್ಯ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಇರಲಿ, ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಇರಲಿ, ಯಾರೋ ದೇಶದ ಅಥವಾ ವಿಶ್ವದ ಅವನು ದೊಡ್ಡ ಶ್ರೀಮಂತನೇ ಇರಲಿ, ಅದ ಮರಳಿ ಕೊಂಡುಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಖರೀದಿ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಹೋದ ಸಮಯವನ್ನು ಯಾರ ಕೈಯಲ್ಲೂ ಮರಳಿ ಬಾರದು. कर सकता कब कौन द्रव्य है इसकी समता. ಹಾಗಾದರೆ ಕವಿ ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಾನೆ, कर सकता कौन, ಯಾರು ಇದನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ, ದ್ರವ್ಯ ಹೇ ಇಸ್ಕಿ ಸಮತಾ, ಇದರ ಸಮಾನವಾಗ್ತಾ ಏನಾದರೂ ಹೊಸ ಸಾಧನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆಯಾ. फिर भी तुमको नहीं जरा है इसकी चिंता. ಹಾಗಾದರೆ ಹೋದ ಸಮಯನ ಮರಳಿ ತರಲಿಕ್ಕೆ ಯಾರಿಂದಲೂ ಸಾಧ್ಯವಿದೆಯಾ? ಅದು ಅಸಾಧ್ಯ. ಆದರೂ ನೀವೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಇದರ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಿಂಚಿತ್ತು ನಿಮಗೆ ಚಿಂತೆ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ನಾವು ಎಷ್ಟು ಶ್ರೀಮಂತರಾಗಲಿ, ನಾವು ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರೇ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಊರಿನ ದೊರೆನೇ ಆಗಲಿ, ಆದರೆ ನಮ್ಮಿಂದ ಕಳೆದು ಹೋದಂತಹ ಸಮಯ ಅದಕ್ಕೆ ತರಲಿಕ್ಕೆ ಯಾರಿಂದಲೂ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. समय ईश का दिया हुआ अति अनुपम धन है. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಸಮಯ ಯಾರು ಕೊಟ್ಟಿದಂತಹ ಒಂದು
ಅನುಪಮವಾದಂತಹ ಸಂಪತ್ತಿ ಇದೆ. ईश ಹಾಗಾದರೆ ನಮ್ಮ सृष्टिकर्ता जो हमें पैदा किया है वह भगवान, वह ईश्वर, उसका दिया हुआ यह एक अनुपम धन है. ಹಾಗಾದರೆ ಸಮಯ ನಮ್ಮ ಸೃಷ್ಟಿಕರ್ತ ಕೊಟ್ಟಂತಹ ಒಂದು ಅಮೂಲ್ಯವಾದಂತಹ ಇದು ಸಂಪತ್ತಿ ಇದೆ. ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ यूटिलाइज ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. तो समय को हमें क्या समझना चाहिए, यह ईश का दिया हुआ एक अनुपम धन है. ऐसा इसे हमें इसका स्वीकार करना चाहिए बच्चों. यही समय ही अहो तुम्हारा शुभ जीवन है. ಹಾಗಾದರೆ ಈ ಸಮಯವನ್ನು ನಿಮ್ಮ ಶುಭ ಜೀವನವಾಗಿದೆ, ಶುಭ ಚಿಂತಕವಾಗಿದೆ. ನಿಮಗೆ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕಾದರೆ ಸಮಯಕ್ಕೆ ನಾವು ಬಹಳ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕು. ಸಮಯಕ್ಕೆ ನಾವು ಬಹಳ ಗೌರವ ಕೊಡಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತು ನಾನು ಮಾಡಿದಂತಹ ಒಂದು ಕ್ಲಾಸ್ ಮರಳಿ ನಿಮಗೆ ಮತ್ತೆ ಈ ಕೋಠಡಿ ಒಳಗೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ನಾನು ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಯಾವ ಪಾಠವನ್ನು ಬೋಧನೆ ಮಾಡಿದ್ದೇನೆ, ಯಾವ ವಿಷಯಗಳನ್ನು ನಿಮಗೆ ತಲುಪಿಸಿದ್ದೇನೆ, ಅದು ಮರಳಿ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ತಾವು ಇಲ್ಲಿ ವಿಡಿಯೋ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಇದರ ಮುಖಾಂತರ ಪಡಿಬಹುದು. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಸೃಷ್ಟಿಯಾದಂತಹ ಒಂದು ವಾತಾವರಣವನ್ನು ಮರಳಿ ಪಡೀಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. तो तुम समझो यही समय ही अहो तुम्हारा शुभ जीवन है. ಹಾಗಾದರೆ ನೀವು ಈ ವರ್ಷ 10ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಓದುತ್ತಿದ್ದೀರಾ, ನೀವು ಉತ್ತಮ ಫಲಿತಾಂಶವನ್ನು ಪಡೆಯಬೇಕಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಈಗಲಿಂದಲೇ ತುಂಬ ಪರಿಶ್ರಮವನ್ನು ಪಟ್ಟು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ನೀವು ಓದು ಬರಹವನ್ನು ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಸಿದ್ಧರಾಗಬೇಕು. ನೀವು ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾಡದೇ ಇದ್ದರೆ ನಿಮ್ಮ ಫಲಿತಾಂಶದಲ್ಲಿ ಕುಂಠಿತ ಆಗತ್ತೆ. ನೀವು ಮತ್ತೆ ಮರಳಿ 10ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ನೀವು ರಿಪೀಟ್ ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಬರಿಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ಮರಳಿ ನೀವು ಮತ್ತೆ ಕ್ಲಾಸಿಗೆ ಅಟೆಂಡ್ ಆಗಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಹಾಗೆ ಮಕ್ಕಳೇ, ನಮ್ಮ ಸಮಯಕ್ಕೆ ನಾವು ಅಮೂಲ್ಯವನ್ನು ತಿಳಿದು ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆ ಕಾಯಕವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಹಾಗೆ ಕೈ तुच्छ कभी तुम नहीं एक पल को भी जानो. ಹಾಗಾದರೆ ಈ ಸಮಯಕ್ಕೆ ನೀವು ವೇಸ್ಟ್ ಅಥವಾ ಕೆಳಮಟ್ಟದಲ್ಲಿ, ತುಚ್ಛ ಕೀಳಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಒಂದು ಕ್ಷಣನೂ ತಿಳ್ಕೋಬೇಡಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದು ಕ್ಷಣನೂ ನಿಮಗೆ ಬಹಳ ಪ್ರಮುಖವಾಗಿತ್ತು. तो एक एक पल भी हमारे लिए बहुत आवश्यक है, क्योंकि वो समय जो है हमारे लिए बहुत ही अनमोल है बच्चों. तो यहाँ पर कवि कह रहे हैं तुच्छ. तुच्छ तुच्छ का अर्थ यहाँ पर है, देखिए, छोटा, चिಕ್ಕದು. उसे कभी हमें छोटा मत समझिए समय को, उसे असाधारण मत समझिए समय को, उसे नीचा मत देखिए. अगर तुम नीचा देखोगे तो अपनी प्रगति में बाधाएं आएंगी. ಮಕ್ಕಳೇ, ನಾವು ಸಮಯಕ್ಕೆ ಕೆಳಮಟ್ಟದಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ವಿ ಅಂದರೆ, ಅದಕ್ಕೆ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾವು ಬಹಳ ಕಷ್ಟಪಡಬೇಕಾಗತ್ತೆ, ಬಹಳ ತೊಂದರೆಯನ್ನು ಅನುಭವಿಸಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಪಲ್ ಪಲ್ ಸೇ ಹಿ ಬನಾ ಹುವಾ ಹೈ ಜೀವನ ಕೋ ಮಾನೋ. ಹಾಗಾದರೆ ಒಂದೊಂದು ಕ್ಷಣದಿಂದ ಕೂಡಿದೆ ನಮ್ಮ ಜೀವನ. एक एक पल से भरा हुआ है हमारा जीवन. तो बच्चों, हमें क्या करना चाहिए, हमें इसका बहुत ही ध्यान रखना चाहिए. हमें समय का बहुत ध्यान रखना चाहिए. जो समय जो कार्य हमारे लिए है उसी समय करना चाहिए. जैसे हम रेलगाड़ी से किसी गांव को सफर कर रहे हैं, तो उस समय पर हमें प्लेटफॉर्म पर टिकट लेकर खरीदी करके उस प्लेटफॉर्म के करीब जाकर खड़े होना चाहिए. और दूसरे बच्चों, जब हम किसी गांव या विदेश जा रहे हैं तो फ्लाइट से जा रहे हैं, तो फ्लाइट का समय होता है, इतने बजे आपकी उड़ान भर जाएगी, आप उड़ान से निकलना है. तो हमें क्या करना चाहिए बच्चों,
उस समय हमारा पासपोर्ट वीज़ा सभी चेक करा के वहाँ पे प्लेटफॉर्म में हमें जाकर रुकना चाहिए, एयरपोर्ट में हमें रहना चाहिए। अगर हम देरी करने से फ्लाइट चली जाएगी। ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಆ ಒಂದು ಸಮಯ ಹೇಗಿರುತ್ತೆ ಅಂದರೆ, ನಾವು ಬೇರೆ ದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ವೀಸಾ ಪಾಸ್ಪೋರ್ಟ್ ನಾವು ಚೆಕ್ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು, ನಮ್ಮ ಟಿಕೆಟ್ ಚೆಕ್ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು, ನಾವು ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮಿಗೆ ಹೋಗಿ ನಿಂದಿರಬೇಕು. ಆವಾಗ ನಮ್ಮ ಫ್ಲೈಟ್ ಯಾವುದು ಬರುತ್ತೆ ಅದಕ್ಕೆ ವೆಯ್ಟಿಂಗ್ ಮಾಡಬೇಕು. ಆ ಸಮಯಕ್ಕೆ ನಾವು ಇದ್ದರೆ ನಾವು ನಮ್ಮ ಯಾವ ದೇಶಕ್ಕೆ ನಾವು ತಲುಪಬೇಕಾಗಿದೆ ನಾವು ಆರಾಮಾಗಿ ಇಲ್ಲೇ ತಲುಪ್ತೀವಿ. ಇಲ್ಲಾಂದರೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಕಟ್ಟಿದಂತಹ ಎಲ್ಲ ಹಣವನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಕಳ್ಕೋಬೇಕಾಗತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಯಾವುದೇ ಒಂದು ಮುಖ್ಯವಾದಂತಹ ಕಾಯಕ ಇದೆ ಅದು ಕಳೆದು ಹೋಗುತ್ತೆ. तो इसीलिए बच्चों हमें समय को क्या करना चाहिए, उसे बहुत अनमोल समझना चाहिए. पल पल से ही बना हुआ है हमारा जीवन, ऐसा इसे हमें मानना चाहिए. करना है जो काम, ಏನು ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕೈತಲ್ಲ, ಯಾವ ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಅದು उसी में चित्त लगा दो. चित्त लगाना इन्वॉल्व आಗೋದು, ತೊಡಗುವುದು. तो हमें जो काम करना है उसमें हमें क्या करना चाहिए बच्चों, हमें उसमें इन्वॉल्व होना चाहिए, उसमें लग जाना चाहिए. तो उसमें लग जाने से वह काम पूर्णता से समाप्त होगा, नहीं तो वह काम अधूरा ही होगा. अगर कोई एक ऐसा काम दिया गया है तो हमें उस समय समाप्त करना है. अगर उस समय अगर उसे समाप्त नहीं किया गया तो क्या होगा, उससे हमें नुकसान भरना पड़ेगा, उससे नष्ट हो जाएगा, उससे किसी की जान भी चली जाएगी. तो बच्चों समझो, कोई एक बीमार ऐसा है जो किसी दुर्घटना से होकर अस्पताल पहुंचाए, वहां पर कोई डॉक्टर्स नहीं है, तो उस समय उस घायल हुए व्यक्ति की स्थिति गतियां बहुत ही कुंठित होगी, कहीं जान चले जाने की संभावना होगा. तो वहां पर वे कहेंगे जाओ पुलिस से रिपोर्ट लगाओ, FIR लगाओ, रिपोर्ट बनाना है, पुलिस आना है. तो देरी होने से इस घायल व्यक्ति की जान चले जाएगी. तो इसीलिए बच्चों आज सरकार भी क्या कर चुकी है, अगर कोई घायल व्यक्ति आए हैं तो उसे पहले चिकित्सा दीजिए, उसके बाद उसकी रिपोर्ट बनाएंगे. कोई रास्ते में दुर्घटना हो गई है तो कोई घायल व्यक्ति पड़ा है तो उसे तुरंत उसे अस्पताल पहुंचाइए, उसकी जान बचाइए. आज सरकार भी यही संदेश दे रही है. तो बच्चों, जो समय हमें मिला है उस घायल व्यक्ति की जान बचाने के लिए हमें जान बचाना चाहिए. तो यहाँ पर अभी क्या कह रहे हैं, करना है जो काम उसी में चित्त लगा दो, ತಕ್ಷಣ ಅದರಲ್ಲಿ ತೊಡಗಿರಿ. ಆತ್ಮ पर विश्वास करो, ನಮ್ಮ ಆತ್ಮದ ಮೇಲೆ ನಾವು ವಿಶ್ವಾಸ ಮಾಡಬೇಕು. ಸಂದೇಹವಾಗದು, ನಿಮ್ಮ ಡೌಟ್ಸ್ ಅನ್ನ ಏನು ಮಾಡ್ರಿ, ಅದನ್ನ ಹೋಗಲಾಡಿಸಿ, ಅದನ್ನ ತೊಲಗಿಸಿ, ನಿಮ್ಮ ಸಂದೇಹವನ್ನ ತೊಲಗಿಸಿ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಕವಿ ನಮಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಸಂದೇಶವನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸಂದೇಶ दे रहे हैं बच्चों कवि. फिर कहते हैं कवि क्या कहते हैं अंतिम चरणों में, ऐसा सुसमय भला और कब तुम पाओगे. ಹಾಗಾದರೆ ನಿಮ್ಮ ಬಾಲ್ಯ, ಅದಕ್ಕೆ ಕವಯಿತ್ರಿ ಸುಭದ್ರಾ ಕುಮಾರಿ ಚೌಹಾನ್ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡಿ, बार बार आती है मुझको मधुर याद बचपन तेरी, गया ले गया मधुर खुशी मेरी, ऊंच नीच का ज्ञान नहीं था, छुआछूत किसने जानी, बनी हुई थी आहा झोपड़ी और चितड़ों में रानी, आजा बचपन एक बार दे दे अपनी निर्मल शांति. इस प्रकार सुभद्रा कुमारी चौहान अपनी कविता को प्रकट कर रही हैं. ನಮ್ಮ ಬಾಲ್ಯ ಹೋಯಿತು, ಅದು ಮರಳಿ ಬರುವುದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಮತ್ತೆ ನನಗೆ ಆ ಬಾಲ್ಯ ಕೊಡು ಅಂತ. ಆದರೆ ಅದು ಬಾಲ್ಯ ಬರುವುದಿಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, क्योंकि जो बचपन हमारा चला गया फिर जीवन में कभी नहीं आएगा.
तो जिस समय हमें जो काम करना है उस काम को हमें उसी समय करना है। तो बच्चों यहाँ पर कवि कह रहे हैं, ऐसा सुसमय भला और कब तुम पाओगे, होकर पीछे इसे सर्वथा पछताओगे। ಅದನ್ನು ನೀವು ಕಳ್ಕೊಂಡ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೀರಾ, ಮರಳಿ ನಿಮಗೆ ಪಡೀಲಿಕ್ಕೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಜೀವನ ಪರ್ಯಂತ ನೀವು ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಡಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲೇ ಏನಪ್ಪಾ ಅಂದರೆ ನಾವು ಸಮಯಕ್ಕೆ ತುಂಬ प्रामुख्यता ಕೊಡಬೇಕು. तो बच्चों समय को हमें बहुत ही अनमोल समझना चाहिए, उसको बहुत ही हमें क्या है उसका आदर करना चाहिए, उस समय का हमें सही तरह से लाभ लेना चाहिए। जो काम जिस समय करना है उसी समय करना चाहिए। तो बच्चों आपको यह पद्य समझ में आया होगा, तो आप भी अपने जीवन में समय को महत्व दोगे ना, ठीक है। तो बच्चों मैं आपको इस पद्य द्वारा आने वाले गृह कार्य को दूंगा, आप गृह कार्य को लिखकर लाइएगा। तो बच्चों आपको यह पाठ समझ में आ गया ना, आ गया ना? अच्छा, तो मैं आपको गृह कार्य लिखूंगा, उन प्रश्नों को लिख लीजिएगा। पहला प्रश्न, गृह कार्य। पहला प्रश्न है, मनुष्य के लिए सुख की प्राप्ति कब संभव है? मनुष्य के लिए सुख की प्राप्ति की प्राप्ति कब संभव है? बच्चों ये प्रश्न परीक्षा की दृष्टि से भी एक बहुत ही मुख्य प्रश्न है। तो इस प्रश्न को आप ठीक से लिखिए और इसको पढ़िए और परीक्षा में लिखिए। अब दूसरा प्रश्न है बच्चों, समय का सदुपयोग कैसे करना चाहिए? समय का सदुपयोग कैसे करना चाहिए? तो बच्चों ये दो प्रश्न आपको परीक्षा की दृष्टि से भी बहुत ही प्रमुख प्रश्न हैं। तो आप इन दोनों प्रश्नों को ठीक से याद कीजिएगा और परीक्षा में ठीक से लिखकर आप अच्छे अंक लेने का प्रयास कीजिए। तो बच्चों आपको मैं इस पद्य द्वारा एक प्रबंध दूंगा, एक निबंध दूंगा, आप निबंध को लिखकर लाइएगा। मಕ್ಕಳೇ ಈ ಒಂದು ಪದ್ಯದ ಮುಖಾಂತರ ನಿಮಗೆ ಒಂದು ನಿಬಂಧ ಬರ್ಕೊಂಡು ಬರಬೇಕು। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಪ್ರಶ್ನೆ ಎರಡು ಪ್ರಶ್ನೆಗಳು ನೀವು ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ಕೋಬೇಕು, ಪರೀಕ್ಷೆಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದಲೂ ಇವು ಬಹಳ ಪ್ರಮುಖವಾದಂತಹ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿದ್ದಾವೆ। ಹಾಗಾದರೆ निबंध ಬರ್ಕೊಳ್ಳಿ। समय की पहचान, इस पर एक निबंध लिखिए, ठीक है बच्चों। तो आपको इन सब प्रश्नों के उत्तर लिखकर अपने शिक्षक से बताइएगा। मैं अब आपसे विनती लेता हूं, फिर मिलूंगा अगले पाठ द्वारा।